नमस्कार मैत्रिणींनो, मी सपना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सपना मेकओव्हर अँड ब्युटी टिप्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप एकदम मस्त आणि मजेत असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक डेली मेकअप लुक शेअर करणार आहे. मी माझा डेलीचा मेकअप कशा पद्धतीने करते, अगदी झटपट ते पण 5 मिनिटात मी मेकअप लुक करते माझा. आपण हाऊसवाईफ असलो तरी पण आपल्याला प्रेझेंटेबल दिसणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हाऊसवाईफ कशा असतात म्हणजे दिवसभर आपण घरातले कामामध्ये बिझी असतो. घरातले प्रत्येक कामं आपल्याला करावं लागतात. कोणाकोणाकडे असते मेड वगैरे असेल, पण सहसा आपल्या मिडल मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपण गृहिणी सर्व काम स्वतःच करतो. आपल्या मुलांचे डब्बे असो, आपल्या नवऱ्याचं टिफिन असो, आपल्या सासू सासऱ्यांचं असो किंवा आईवडिलांचं असो, सगळ्यांचं काम आपण स्वतःच करतो. त्या एवढ्या गडबडीमध्ये आपण स्वतःला वेळ देणं अजिबात लक्ष राहत नाही. आपल्याला वेळ देणं विसरून जातो. अगदी आपण स्वतःसाठी 5 मिनिटं हा डेली काढलाच पाहिजे स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी. आपण जर व्यवस्थित असलो तर आपलं घर पण नीटनेटकं असेल. आपणच फ्रेश नसलो तर आपल्या घरामध्ये पण पॉझिटिव्ह ऊर्जा येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी नेहमी 5 मिनिटं काढले पाहिजे. त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा मेकअप लूक शेअर करणार आहे. मी कशा पद्धतीने डेलीचा मेकअप करते तेच आज आपण बघूयात. चला तर जास्त वेळ न वाया घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी इथं व्यवस्थित माझा फेस वॉश केलेला होता. मी आता सध्या फेसवर काहीच अप्लाय नाही केलेलं. त्या अगोदर मी आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपल्याला स्किनला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डेली मॉइश्चरायझर लावला पाहिजे. तुम्ही झोपायच्या अगोदर पण मॉइश्चरायझर लावा आणि जेव्हा आपण सकाळी अंघोळ वगैरे करून येतो तेव्हा पण मॉइश्चरायझर करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या हातापायांना पण बॉडी लोशन वगैरे हे लावलंच पाहिजे, कारण की हिवाळ्यामध्ये खूप आपली स्किन ड्राय होते. कोरडी हवा असल्यामुळे एकदम स्किन अशी ड्राय पडल्यावानी होते. ज्यांची एकदम ड्राय स्किन आहे त्यांनी ऑइल बेस मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल. माझी कॉम्बिनेशन स्किन असल्यामुळे मी हे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल नॉन स्टिकी जेल वापरलेलं आहे. हे खूप छान आहे. तुम्ही ड्राय स्किनवर सुद्धा अप्लाय करू शकता, नॉर्मल स्किनवर पण आणि कॉम्बिनेशन स्किनवर पण. म्हणजे हे मॉइश्चरायझर लावलेलं अजिबात असं वाटत नाही की आपण एखादा मॉइश्चरायझर लावलेलं आहे की एखादी क्रीम लावलेली. एकदम लाईट वेट आहे आणि असं ऑइलीपणा पण दिसत नाही. तुम्ही बघू शकता की मी अप्लाय थोडीच केलेली होती आणि हे एकदम व्यवस्थित माझ्या स्किनमध्ये मर्ज झालेलं आहे. एकदम हलक्या हाताने मसाज करायचा आहे 2 मिनटं. तुम्ही लिप बाम वगैरे पण व्यवस्थित हिवाळ्यामध्ये यूज करायचा. आपले ओठ पण ड्राय पडता कामा नये. तर मी एकदम सिंपल असा मेकअप करणार आहे. आपण रोज जसा आपण मेकअप लुक करू शकतो तशा पद्धतीने करायचं आहे. जर आपल्याला बाहेर वगैरे जायचं असेल तेव्हा तुम्ही हेवी थोडा मेकअप करू शकता, म्हणजे कसं फाउंडेशन वगैरे लावू शकता. तर मी आज फक्त एक मॉइश्चरायझर घेतलेला आहे आणि मी हे कलर सेन्सचं माझं कॉम्पॅक्ट याच्यावर लावून घेणार आहे, कारण की बाहेर वगैरे जायचं नाही, फक्त घरातच राहायचे आहे. त्याच्यामुळे सिंपल असा मेकअप करायचा. आपण जरी घरात असलो तरी पण स्वतःला प्रेझेंटेबल दिसणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी तर हे पॉन्ड्सची क्रीम लावल्याच्या नंतर माझं कलर सेन्सचं कॉम्पॅक्ट पावडर व्यवस्थित लावलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा पण मेकअपचे प्रोडक्ट्स घेतात ना, ते थोडेसे म्हणजे कसं व्यवस्थितच घ्यायचे, चीप क्वालिटीचे नाही घ्यायचे, कारण की आपल्याला फेसवर ते अप्लाय करायचं असतं व्यवस्थित. डेली जर लावायचं असेल तर व्यवस्थितच ब्रँड बघून घ्यायचा, जेणेकरून आपल्या स्किनला व्यवस्थित म्हणजे कसं हार्म होणार नाही, त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही, स्किन खराब होणार नाही, पिंपल्स येणार नाही अशा पद्धतीने. आणि जेव्हा पण आपण मेकअप करतो तेव्हा व्यवस्थित फेस वॉश करून घ्यायचं. त्यानंतरच आपण कोणता पण मेकअप स्किनवर अप्लाय करायचा आहे. तर मी तर छान कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेली आहे. सो इथं कॉम्पॅक्ट लावल्याच्या नंतर मी माझी लिपस्टिक अप्लाय करणार आहे. हे माझ्याकडे 5-in-1 लिपस्टिक आहे, त्यातला मी एक लाईट शेड घेत आहे. तर मी हा लाईट शेड इथं अप्लाय करून घेतलेला आहे. सो बस मी तीनच प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत, मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक. लिपस्टिक पण तुम्ही अवॉइड करू शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर लावायचं किंवा नाही लावायचं. आणि काजळ वगैरे पण मी इथं अप्लाय नाही केलेलं आहे. मला जास्त काजळ आवडत नाही, कारण की काजळ लावले तर माझे डोळे असे खूप असे काळे काळे वाटतात. त्याच्यामुळे मी जास्त काजळ अप्लाय करत नाही. बस डन, एवढाच मेकअप मी रोज करते.
तुम्ही पण ट्राय करा, व्यवस्थित स्वतःला मेंटेन करा, व्यवस्थित प्रेझेंटेबल दिसा. आणि आपण जर स्वतः व्यवस्थित पॉझिटिव्ह असलो तर आपले फॅमिली पण पॉझिटिव्ह असेल, आपल्या घरामध्ये पण छान ऊर्जा भेटेल, पॉझिटिव्ह वाईब्स येतील. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.